नमस्कार, मी प्राध्यापक शीतल बर्गे, प्रोफेसर संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर। आज आपण अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिकमधला पहिला प्रॉब्लेम पाहणार आहोत। प्रॉब्लेम नंबर 3 आपण आधी रीड करून घेऊया। मिसेस मनीष अँड नितीन अँड मिसेस अजय अँड विजय आर टू पार्टनरशिप फर्म कॅरिंग ऑन सिमिलर टाइप ऑफ बिझनेस शेअरिंग मनीष नितीन 8:7 and Ajay and Vijay 3:2 respectively. They agree to amalgamate their business as on 1st April 2021. यांनी हे बॅलन्स शीट दिलेलं आहे मनीष आणि नितीन यांचं, आणि दुसऱ्या पेजवरती त्यांनी दिलेलं आहे अजय आणि विजयचं बॅलन्स शीट। याच्यामध्ये आपल्याला काही टर्म्स दिलेले आहेत अमलगमेशनच्या। मनीष आणि नितीनच्या बॅलन्स शीटमध्ये क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, फ्री होल्ड लँड, फर्निचर दिलेले आहेत। त्याचबरोबर करंट ॲसेट आणि कॅपिटल ॲसेट दिलेले आहेत। मशनरी, स्टॉक, डेटर्स, इन्व्हेस्टमेंट, कॅश हे सगळी इन्व्हेस्टमेंटची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे। त्यानंतर अजय आणि विजयच्या बॅलन्स शीटमध्ये करंट अकाउंट दिलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला फक्त मनीष आणि नितीनच्याच अकाउंटसाठी करंट अकाउंटचा बॅलन्स काढावा लागणार आहे। क्रेडिटर्स दिलेले आहेत अजय आणि विजयचे, बिल्स पेएबल दिलेले आहेत, कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे आणि ॲसेट दिलेले आहेत। आता खाली जे अमलगमेशन टर्म्स दिलेले आहेत त्या ॲसेट ज्या दिलेल्या आहेत पहा 1 नंबरच्या, त्या रिव्हॅल्यूड झालेल्या आहेत। स्टॉक, मशनरी, फर्निचर आणि फ्री होल्ड प्रॉपर्टीच्या दोघांच्याही फर्मच्या ॲसेट काय झालेल्या आहेत, बदललेले आहेत। आणि दुसरी टर्म दिलेली आहे प्रोव्हिजन टू मेड फॉर डाऊटफुल डेब्ट्स। इथे RDD आपल्याला चार्ज करायचे आहे। मनीष आणि नितीनला 800 रुपये आणि अजय आणि विजयला 1000 रुपये चार्ज करायचे आहेत। त्यानंतर क्रेडिटर्स जे दिलेले आहेत, द बोथ फर्म वेअर टेकन बाय द न्यू फर्म ॲट डिस्काउंट ऑफ ₹2.5%। दोन्हीही क्रेडिटर्सवरती 2.5% आपल्याला काय करायचं आहे, डिस्काउंट, रिझर्व फॉर डिस्काउंट लावायचं आहे। आता आपण अकाउंट्समध्ये काय काय ओपन करायचं आहे ते पाहूया। अकाउंट्समध्ये आपल्याला पहा रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करायचं आहे, त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करायचं आहे। दुसरे जे दोघे दिलेत अजय आणि विजयचं रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करायचं आहे आणि त्यांचंसुद्धा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करायचं आहे। त्यानंतर बॅलन्स शीट तयार करायचं आहे आणि आपल्याला या प्रॉब्लेममध्ये 3 वर्किंग नोट्ससुद्धा तयार करायच्या आहेत, त्या आपण करणार आहोत। आत्ता लगेच करणार नाही आहे, जेव्हा गरज पडेल आपल्याला तेव्हा आपण त्या ऑन द स्पॉट करणार आहोत। आपण आता प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया। या ठिकाणी पाहू शकतो आपण सुरुवातीला ज्या ॲसेट दिलेल्या आहेत रिव्हॅल्यूड झालेल्या, त्या ॲसेट दोघांच्याही आपल्याला चेंज करून लिहायच्या आहेत। स्टॉकच्या अमाऊंट दिलेली आहे पहा 11,400 मनीष आणि नितीनची। आता पाहूया त्यांची अमाऊंट स्टॉकची किती दिली, 11,800 दिली आहे। म्हणजे या ठिकाणी आपला लॉस झालेला आहे। जर लॉस होत असेल तर त्याची अमाऊंट आपण डेबिट साईडला घेतो। मग स्टॉकची अमाऊंट आपण आपल्या रिव्हॅल्युएशन अकाउंट मनीष आणि नितीनच्या रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये घ्यायचं आहे। टू स्टॉक अकाउंट, जे अमाऊंट आहे 400 रुपयाचा लॉस झालेला आहे तो आपण तिथे घेतलेला आहे। त्यानंतर फर्निचर दिलेला आहे पहा, पुढची रिव्हॅल्यूड ॲसेट पाहूया। फर्निचर दिलेलं आहे 6,400 आणि अकाउंटमध्ये आहेत 5,000। म्हणजे मशनरीचं पाहतोय आपण, इथे सुद्धा आपल्याला किती रुपये, 400 रुपयांचाच लॉस आहे, कारण बॅलन्स शीटमध्ये 5,000 दिलेत आणि मशनरीची व्हॅल्यू झाली आहे 4,600, म्हणजे 400 रुपये आपल्याला इथे लॉस झालेला आहे। पुढे पाहूया फर्निचरमध्ये बघूया, मागच्या पेजवर अमाऊंट दिलेली आहे ते आपण पाहूया। फर्निचरचे 4,000 दिलेली आहे आणि आपल्याला या ठिकाणी 400 रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे। ज्यावेळेस आपल्याला प्रॉफिट होतो त्यावेळेस आपण ती अमाऊंट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला मांडायची असते। यानंतर फ्री होल्ड लँडची अमाऊंट 19,000 दिलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला 21,000 दिलेली आहे। म्हणजे 21,000ने किती दिलेली आहे, 15,000 दिलेली आहे आणि आपली अमाऊंट झालेली आहे 19, म्हणजे आपली अमाऊंट 4,000 रुपयाने वाढलेली आहे। मग ते आपण क्रेडिट साईडला लिहून घेतली।
पुढे दिलेले आहे पुढची ॲडजस्टमेंट पहा काय सांगितले. अजय आणि विजयची पण आपण त्याच पद्धतीने करून घेणार आहोत. त्यांच्या दोघांच्या रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये स्टॉकच्या अमाऊंट झालेली आहे 12,400 आणि त्यांची आहे 13,400. आपण लिहून घेऊया. आपल्याला इथे लॉस झालेला आहे 1,000 रुपये. टू स्टॉक अकाउंट 1,000 रुपये. त्यानंतर मशिनरी पाहूया. 3,000 रुपये आहे मशिनरीची अमाऊंट आणि 3,400 रुपये बॅलन्स शीटची अमाऊंट आहे. म्हणजे इथे अमाऊंट कमी झालेली आहे 400 रुपयांनी. लॉस आहे. आपण डेबिट साईडला पोस्टिंग करून घेऊया. टू मशिनरी 400 रुपीज. त्यानंतर फर्निचरची अमाऊंट आहे 5,000 रुपये आणि बॅलन्स शीटमध्ये आहे 2,800. याचा अर्थ अमाऊंट वाढलेली आहे. बाय फर्निचर 2,200 रुपये वाढलेले आहेत. आपला तेवढा प्रॉफिट झालेला आहे. त्यानंतर लीज होल्ड लँड त्याची अमाऊंट आहे 15,000 आणि बॅलन्स शीटमध्ये आहे 10,000. म्हणजे 5,000 रुपयांचं इथे प्रॉफिट झालेलं आहे. लिहून घेऊया. बाय फ्री होल्ड लँड 5,000 रुपये. ठीक आहे. पहिली जी टर्म दिलेली ती आपली कंप्लीट झाली. आता दुसरी आपण पाहूया. प्रोव्हिजन टू बी मेड फॉर डाउटफुल डेब्ट्स ऑफ मिसेस मनीष अँड नितीन फॉर ₹800 अँड मिसेस अजय अँड विजय ₹1,000. मनीष आणि नितीनचं प्रोव्हिजन फॉर RDD आहे 800 रुपये. म्हणजे तो आपला लॉसच आहे. तो आपण डेबिट साईडला घेणार. टू रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स असं पोस्टिंगचं नाव द्यायचं आहे. रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स ही आहे RDD जी आपण नेहमी कशावरती चार्ज करतो. डेटर्सवरती चार्ज करत असतो. RDD 800 रुपये ही नेहमी लॉसमध्येच असते कारण हे पैसे आपले बुडालेले असतात. त्यानंतर पाहूया अजय आणि विजय त्या दोघांचं रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स दिलेले आहेत 1,000 रुपये. 1,000 रुपये लिहून घेऊया. दुसरी ॲडजस्टमेंट आपली झालेली आहे. आता तिसरी ॲडजस्टमेंट काय आहे. द क्रेडिटर्स ऑफ बोथ द फर्म्स वेअर टू बी टेकन द न्यू फर्म ॲट डिस्काउंट ऑफ 2.5 अँड अदर लायबिलिटीज आर पेड इन फुल बाय रिस्पेक्टिव्ह फर्म्स. आता क्रेडिटर्सची अमाऊंट आधी पाहूया. आपल्याला किती दिलेली आहे. मनीष आणि नितीनची वेगळी आहे आणि अजय आणि विजयची वेगळी आहे. दोघांच्याही क्रेडिटर्सवरती आपल्याला 2.5% चार्ज करायचे. मनीष आणि नितीनची आलेली आहे पहा किती 320 रुपये. आता पाहूया कशी आली. क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 12,800 रुपये. ठीक आहे. आणि आपल्याला किती सांगितले 2.5% आपण चार्ज करूया. 12,800 पहा इथे कॅल्क्युलेटरमध्ये 12,800 गुणिले 2.5% 320 रुपये. ठीक आहे. 320 रुपये आपली काय आलेली आहे डिस्काउंट आलेला आहे आणि हा डिस्काउंट नेहमी आपण प्रॉफिट म्हणूनच घेतो. क्रेडिट साईडला याचं पोस्टिंग होणार. आधी आपण ठीक आहे. आता आपण अजय विजयचं करून ठेवूया. अजय विजयचं आहे 11,200 तर त्यांची अमाऊंट आलेली आहे 280 रुपये. आता हे दोन्हीचे पोस्टिंग आपण करून घेऊया. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या मनीष आणि नितीनच्या बाय रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स ₹320 आणि अजय आणि विजयच्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 280 रुपये. ठीक आहे. तिसरी ॲडजस्टमेंट आपली झालेली आहे. आता चौथी ॲडजस्टमेंट पाहूया. टू मनीष टू टेक ओव्हर इन्व्हेस्टमेंट ॲट 2,400. तर या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला मनीषने त्याचे आपण पुढच्या ॲडजस्टमेंट बघूया कारण चौथ्या ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला वर्किंग नोट करायची आहे. गुडविल आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे
मनीष आणि नितीनचं 15,000 आहे आणि अजय आणि विजयचं 10,000 आहे. या ठिकाणी आपल्याला मनीष आणि नितीनचे प्रॉफिट शेअरिंग रेशो 8:7 सांगितलेला आहे आणि अजय आणि विजयचं किती सांगितलेलं आहे? प्रॉब्लेमच्या सुरुवातीलाच दिलं आहे 3:2 दिलेला आहे. मग गुडविल हे आपल्याला डायरेक्टली बॅलन्स शीटला द्यायचं असतं, पण तो जो अमाऊंट दिलेली आहे ती अमाऊंट आपल्याला काय करायची आहे, डायरेक्टली न्यू फर्मला घ्यायची आहे. त्याआधी अजय आणि विजयची अमाऊंट आपण ट्रान्सफर करून घेऊया, परंतु मनीष आणि नितीनची अमाऊंट घेण्यासाठी आपल्याला करंट अकाउंट त्यांचं दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला करंट अकाउंट आधी ओपन करावं लागणार आहे. ठीक आहे, ते सुद्धा आपण वर्किंग नोट करून घेऊया. या ठिकाणी पाहू शकतो आपण 15,000 भागिले 15, 1,000 आले. आता आपल्याला 8:7 या रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. मनीषचे आहेत 8,000 आणि नितीनचे आहेत 7,000 रुपये. करंट अकाउंटमध्ये आपल्याला ते ॲड करायचे आहेत. आता आपल्याला वर्किंग नोट नंबर 1 काढावी लागणार आहे. अजय विजयला करंट अकाउंट नसल्यामुळे इथे काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण आपण 2:3 या रेशोमध्ये त्यांचा रेशो डिस्ट्रीब्यूट करून घेऊया. किती येतोय बघूया. 10,000 दिलेली आहे त्यांची अमाऊंट. 3:2 म्हणजे 5. 10,000. इथे आपण अमाऊंट लिहून घेऊया. अजय विजयच्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये पहिल्या 2 लाईन आपण बॅलन्स आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटसाठी सोडल्यात. बाय गुडविल अकाउंट 6,000 अजयचे येणार आणि 4,000 विजयचे येणार. 10,000चा असा आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आता पुढे कोण राहिलेला आहे? मनीष आणि नितीन राहिलेले आहेत. ते आपण वर्किंग नोटमध्ये पाहूया. आता पुढची जी 6वी ॲडजस्टमेंट दिलेली आहे पहा. अजय कॅपिटल दिलेलं आहे 1,00,000 रुपयाचं आणि ते आपल्याला चौघांमध्ये 6, 5, 5, 4 असं डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. त्यासाठी आता आपल्याला वर्किंग नोट्स करावे लागणार आहेत. आता आपण वर्किंग नोट करून घेऊया आणि करंट अकाउंट, कॅश बॅलन्स आणि फायनल करंट अकाउंट जे आहे ते आपण काढून घेऊया. आधी आपण ज्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची काही पोस्टिंग आणि बॅलन्स शीट राहिलेलं आहे ते करून घेऊया. बॅलन्स जो दिलेला आहे कॅपिटलचा मनीष आणि नितीनचा 24,000 आणि 21,000 तो आधी ट्रान्सफर करून घेऊया. बाय करंट अकाउंट याची अमाऊंट आपल्याला काढायची आहे. त्यानंतर फरक येईल. आता आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट कंप्लीट करून घेऊया. याच्यामध्ये आपलं काहीतरी राहिलेलं आहे. इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट राहिलेली आहे बहुतेक. इन्व्हेस्टमेंट आपल्याला इथे घ्यावं लागणार आहे. टू इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, अजय आणि विजयचा आधी करून घेऊया. बॅलन्स दिलेला आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट जेव्हा येईल तेव्हा आपण करून घेऊया. आणि आपण आता प्रॉब्लेम संपवतच आलेला आहोत. या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट आपण इथे पोस्टिंग घेतलेले नाही आहे. इन्व्हेस्टमेंटचं पोस्टिंग कसं आलेलं आहे ते पाहूया आपण. इथे बघा ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला मनीषने टेक ओव्हर केलेले आहे इन्व्हेस्टमेंट 2,400 रुपये. ॲडजस्टमेंट नंबर 4मध्ये दिसते पहा आपल्याला. ॲडजस्टमेंट नंबर 4मध्ये ही इन्व्हेस्टमेंट आपल्याला इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट पहा इथे. या ठिकाणी आपल्याला दिसते आणि बॅलन्स शीटमध्ये 3,000 दिलेले आहेत, म्हणजे इथे आपला लॉस झालेला आहे 600 रुपये. तो आपण इथे लिहून घेऊया. इन्व्हेस्टमेंट 600 रुपये
आता आपलं पोस्टिंग झालेले आहेत रिव्हॅल्युएशन अकाउंटचे. आपण आता टोटल केलेली आहे. फरक किती येतोय पाहूया. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू करंट अकाउंट मनीष अँड नितीन. मनीष अँड नितीनचं पाहूया आपण किती येतोय फरक. कॅल्क्युलेटर आपल्याला अलाउड आहे, त्याच्यामुळे आपण कॅल्क्युलेटर यूज करू शकतो. फरक आलेला आहे 2520 आणि आता तोच आपण 8:7 या रेशोप्रमाणे मनीष आणि नितीनला डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर अमाऊंट येते 1354 आणि 1176. 2520 गुणिले 15 भागिले 15 गुणिले 8 1344 आणि गुणिले 7 1176. दिलेल्या रेशोप्रमाणे आपण ते अमाऊंट इथे घेतलेली आहे. आता हीच अमाऊंट आपल्याला करंट अकाउंटमध्ये वर्किंग नोटमध्ये घ्यायची आहे. वर्किंग नोट नंबर 1 आपण आता वर्किंग नोट्स करायला सुरुवात करूया. वर्किंग नोट नंबर 1. अजून आपलं बॅलन्स शीटचे पोस्टिंग्स राहिलेले आहेत. सोपा आहे प्रॉब्लेम, फक्त मोठा आहे. करंट अकाउंट ऑफ मनीष अँड नितीन. मनीष अँड नितीनची आपण नावं घेऊयात, लिहून घेऊयात. तर बॅलन्स, कॅश बॅलन्स दिलेला आहे पहा इथे. मनीषचा कॅश दिलेला आहे. किती दिलेला आहे पाहूया. करंट अकाउंटचा मनीषचा आहे 2000 आणि नितीनचा आहे 1200. करंट अकाउंटचा बॅलन्स आपल्याला घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये जो रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आपला आलेला आहे, तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे. ॲड प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन रिव्हॅल्युएशन अकाउंट. किती आलेला आहे 1344 आणि 1176. आता गुडविल घेऊया आपण. जे गुडविल आपल्याला 8:7 या रेशोमध्ये द्यायचं होतं, ते आपण घेतलेलं नव्हतं. ते आता या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे गुडविल. कारण मनीष आणि नितीनचंच फक्त करंट अकाउंट दिले म्हणून आपण इथे गुडविल घेणार आहोत. अजय अँड विजयचं दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे त्यांचं आपण करंट अकाउंट ओपन केलेलं नाही. याची टोटल करायची आता. 11,344 आली मनीषची टोटल आणि नितीनची आलेली आहे 9,376. आता इन्व्हेस्टमेंट टेकन केलेले आहे 2,400 रुपयाचं कोणी, मनीषने. ठीक आहे, त्याचं पण आपल्याला इथे लेस करायचं आहे, कारण जे अमाऊंट आलेली आहे त्याच पैशातून मनीषने इन्व्हेस्टमेंट टेकन केलेली आहे. लेस इन्व्हेस्टमेंट टेकन 2,400 आणि फायनली याची अमाऊंट आलेली आहे 8,944. बॅलन्स ट्रान्सफर टू कॅपिटल 8,944 आणि 9,376. अशा आपण इथे लिहून घेऊया. 8,944 9,376. आता हीच जी अमाऊंट आलेली आहे करंट अकाउंटची कॅपिटल अकाउंटला आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑफ मनीष आणि नितीन यांच्या अकाउंटला आपल्याला ट्रान्सफर करायची. बाय करंट अकाउंट 8,944 9,376. आता आपण ही टोटल करूया. टोटल आलेली आहे आपली फरक पण आता तेवढाच येणार. टू न्यू फर्म्स अकाउंट 32,944 30,376. ठीक आहे, हे असंच ठेवूया. आपल्याला पुढच्या वर्किंग नोटला लागणार आहे
न्यू फर्मचा आलेला बॅलन्स. आता आपण काय करूया, रिव्हॅल्युएशन अकाउंट अजय आणि विजयचं क्लोज करून घेऊया. टोटल करून अमाऊंट येते 7,480. दोन्हीकडे आपण लिहून घेऊया आणि फरक किती येतो आहे तो आपण नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अजय आणि विजय. फरक येतो आहे 5,080. आणि 3/2 आपल्याला हा रेशो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. ओके, केलेला आहे. आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करून घेऊया. रिव्हॅल्युएशनचा जो अकाउंटची जी अमाऊंट आली ती आधी इथे लिहून घेऊ. आता टॅली करून घेऊया. अमाऊंट आली 31,048, 21,632. टू न्यू फर्म्स अकाउंट फरक तेवढाच येणार कारण कोणतंही दुसरं पोस्टिंग नाही आहे त्या ठिकाणी डेबिट साईडला. आपले 4 अकाउंट क्लोज केलेले आहेत आपण. यानंतर पुढची स्टेप काय आहे आपली, इथे पहा सगळे आपण क्लोज केलेले आहेत. आता आपण बॅलन्स शीट आपलं राहिलेलं आहे. बॅलन्स शीटमध्ये दोघांचंही एक नवीन फर्म तयार केलं जातं, त्याच्यामुळे इथे सेपरेट अमाऊंट येणार नाहीत. अजय, नितीन आणि विजय आणि कोण आहे दुसरा आपला अजय, या सगळ्यांची मिळून टोटल त्या ठिकाणी येते. प्रत्येक पोस्टिंगची टोटल आपण आता क्रेडिटर्स घेऊया. क्रेडिटर्स दोघांची मिळून टोटल येणार 24,000, 11,020 आणि मनीष आणि नितीनचे आहे 12,800. दोघांची टोटल आहे 24,000. पण आपण आता रिझर्व फॉर डिस्काउंट घेतलेला आहे. दोघांची आहे बघा, एक इथे दिलेली आहे, त्याची टोटल करून घेऊया. या ठिकाणी बघा डिस्काउंट 320 आणि पुढचा डिस्काउंट आहे 280. दोन्हीची टोटल राहणार 600 रुपये. लेस रिझर्व फॉर डिस्काउंट 600 रुपये आणि 24,000मधून 600 वजा करून राहिलेली अमाऊंट आउटर कॉलमला घ्यायची. त्यानंतर कॅपिटल्स आणि क्रेडिटर करंट अकाउंटची नावं आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. कॅपिटल्समध्ये मनीष, नितीन, अजय अँड विजय अशी नावं आपण या ठिकाणी लिहून घेणार आहोत. कॅपिटल्स मनीष, नितीन, अजय, विजय. मनीष, नितीन, अजय अँड विजय. त्यानंतर करंट अकाउंट, ही अमाऊंट आपल्याला काढायची आहे. करंट अकाउंट मनीष, नितीन, अजय अँड विजय. ठीक आहे. आता आपण पुढचं पोस्टिंग ॲसेट साईडचं करून घेऊया. गुडविल दोन्हीही एकत्रितरित्या टोटल घेणार आहोत 25,000 रुपये. फ्री होल्डची अमाऊंट आहे, ही अमाऊंट आपण कुठून घेतो, जी ॲसेट रिव्हॅल्यूड झालेली आहे तिथून अमाऊंट घेतो आहे आपण. फ्री होल्डची किती येणार, 19,000 आणि 15,000. दोन्हीची मिळून येणार 34,000. ठीक आहे. ॲडजस्टमेंट नंबर 1मध्ये आपल्याला जी ॲसेटची रिव्हॅल्यूड अमाऊंट दिलेली आहे पहा. ॲडजस्टमेंट नंबर 1मध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो. ॲडजस्टमेंट नंबर 1मध्ये बघा
सगळ्या अमाऊंट बदललेल्या आहेत, त्याच अमाऊंट आपल्याला घ्यायच्या आहेत. फ्री होल्ड लँडची अमाऊंट बघा दोन्हीची आहे मिळून 34,000. त्यानंतर फर्निचरची दोन्हीची मिळून 9,000 रुपये. दोन्हीची मिळून 9,000 रुपये, 4,000 आणि 5,000. त्यानंतर मशनरी 7,600. आणि स्टॉकची अमाऊंट घेऊया. स्टॉकची अमाऊंट दोघांची टोटल येते 23,800. पुढे डेटर्स दोघांची अमाऊंट आहे 27,200, पण त्याच्यावरती आपण RDD चार्ज करायचे आहे 1,800 रुपये. ती लेस करून अमाऊंट आपल्याला आउटर कॉलमला घ्यायची आहे. दोघांच्याही रिव्हॅल्युएशन अकाउंटला आपण RDD चार्ज केलेली आहे. आपण चार्ज करून घेऊया. लेस करायचे आहे RDD 1,800 रुपये. आउटर कॉलमला टोटल येणार 25,400. टोटल करताना चुकायचं नाही. त्यानंतर कॅशची अमाऊंट काढण्यासाठी आपल्याला वर्किंग नोट करावी लागणार आहे. कॅश बॅलन्स इन द न्यू फर्म, वर्किंग नोट नंबर 2. कॅश टेकन फ्रॉम ओल्ड फर्म्स. ठीक आहे, इथे घेऊया. ओल्ड फर्मकडून आपण काय काय कॅश घेतलेले आहेत त्यात मेन्शन करायच्यात. फर्म्स मनीष अँड नितीन, अजय अँड विजय. ठीक आहे, आता दोघांचाही बॅलन्स किती दिलेला आहे? 9,000, 1,344, 1,176. दोघांचाही बॅलन्स नक्की एक मिनिट, दोघांचा बॅलन्स आपला चुकतोय. दोन्हीचा बॅलन्स किती दिलेला आहे पहा इथे. कॅश बॅलन्स आपल्याला दिलेला आहे 9,800. अजय विजयचा दिला आहे 7,200. हां, म्हणजे बॅलन्स गिवन इथं आपलं चुकलेलं आहे. बॅलन्स गिवन दिलेला आहे 9,800, अजय विजयचा 7,200. आणि जो एक्सपेन्सेस दिलेला आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस तो आहे 1,344. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजेच हा काय आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट दोघांचा आहे, फरक आहे. बिल्स पेएबल फक्त अजय आणि विजयचं दिलेले आहेत 1,000 रुपये. मनीष आणि नितीनचं दिलेलं नाही आहे, यांचंच दिलेलं आहे. अजय विजयचं दिले, मनीष नितीनचं दिलेलं नाही. मग आपण या ठिकाणी फक्त अजय आणि विजयचे 1,000 रुपये इथे मेन्शन करणार आणि याची टोटल करणार. मनीष आणि नितीनची इथे 8,400 आणि यांची इथे 6,200. या दोन्हीची टोटल करायची आहे आपल्याला. हेन्स द टोटल इज 14,600. ठीक आहे, हा आहे आपला कॅशची अमाऊंट. आता ती बॅलन्स शीटला लिहून घेऊया. आता आपल्याला कॅपिटल आणि करंट अकाउंटची काय करायची, वर्किंग नोट करायची आहे. वर्किंग नोट नंबर 3, करंट अकाउंट्स इन द न्यू फर्म. ठीक आहे, आता चौघांचीही नावं टाकून घेऊया, कारण चौघांचे वेगवेगळे अकाउंट्स आपल्याला या ठिकाणी काढायचे आहेत. मनीष, नितीन, अजय आणि विजय. आता कॅपिटल ट्रान्सफर करायचं आहे आपल्याला. कॅपिटल ट्रान्सफर करण्यासाठी जो फरक आपला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आलेला आहे न्यू फर्मचा, तो आधी आपण प्रत्येकाच्या नावाच्या समोर लिहून घेणार. मनीषचा आलेला आहे 32,944.
इथे पाहू शकता 32,944 आणि या दोघांचा इथे आलेला आहे, तो आपण डायरेक्टली लिहून घेणार. सगळ्या पार्टनर्सचे आपण न्यू फर्मचे अमाऊंट लिहून घेऊया. आता याच्यातून आपल्याला लेस कॅपिटल रिक्वायर इन द न्यू फर्म, कॅपिटल आपल्याला रिक्वायर करायचे आहेत. त्यानंतर पाहूया ॲडजस्टमेंट नंबर जी शेवटची दिलेली आहे. ॲडजस्टमेंट कॅपिटल ऑफ द न्यू फर्म इज टू बी ₹1,00,000. ते जे आहे 1,00,000 रुपीज ते आपल्याला इथे चौघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. लेस कॅपिटल रिक्वायर्ड इन द न्यू फर्म, लेस कॅपिटल रिक्वायर्ड इन द न्यू फर्म. इथे जे 1,00,000 रुपये दिलेले आहेत आपल्याला, ते 1,00,000 रुपये आपल्याला त्यांनी दिलेल्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. 6:20, 5:20, 5:20 आणि 4:20. ठीक आहे. ही 20 अमाऊंट दिलेली आहे कारण 6, 5, 5, 4 यांची बेरीज येते 20. मग 1,00,000 रुपयांचे 20 भाग करायचे आणि दिलेल्या रेशोमध्ये सगळ्यांना आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. आता 1,00,000 रुपयांचे आपण भाग करून घेऊया. किती येत आहेत पहा. 1,00,000 रुपये भागिले 20 गुणुले 6. मनीषची आली 6,000, सॉरी 6, मनीषची आली 30,000. नितीनची बघूया किती येते. नितीनची येते 25,000. 25,000 घ्यायचे आहेत आपल्याला. 5% 5 घ्यायचे आहेत, रेशो 5 घ्यायचा आहे. मनीष नितीनचे आहेत 25,000, अजयचे पण 20च आहे त्याच्यामुळे त्याचे पण 25,000च येणार. आणि विजयचे आहेत 4 म्हणजे त्याचे ऑब्वियसली 20,000 येणार. ठीक आहे. आता यामधून आपल्याला कॅपिटल ट्रान्सफरचे अमाऊंट आहे त्याच्यातून आपल्याला अमाऊंट लेस करायचे आहे. मनीषचे आले 2,944, नितीनची आली 5,376, अजयचे आहे 6,048 आणि विजयचे आहे 1,632. ही आली आपली बॅलन्स शीटला लागणारी दोन्हीही अमाऊंट इथे आलेले आहेत. मनीष करंट अकाउंटची आपल्याला इथे घ्यायची आणि कॅपिटलची जी नवीन आपण 1,00,000ची अमाऊंट डिस्ट्रीब्यूट केली आहे तीच घेणार आहोत. ते अमाऊंट आपण लिहून घेऊया. त्याला हेडिंग द्या करंट अकाउंट्स. मनीषची जी आलेली आहे 1,00,000 रुपये डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर 1,00,000 रुपये. आता करंट अकाउंटची अमाऊंट लिहून घेऊया. टोटल आले 16,000 आणि आता आपण बॅलन्स शीट टॅली करूया. आपले सगळे पोस्टिंग झालेले आहेत. 1,39,400 आणि 1,39,400 अशी आपली अमाऊंट दोन्हीची आलेली आहे आणि हा प्रॉब्लेम आपला इथे कंप्लीट झालेला आहे. जर काही प्रॉब्लेम असेल, काही समजलं नसेल तर नक्की मेसेज करा. पुढच्या लेक्चरला भेटूया. थँक्यू.